आज अमेरिका जगाची महासत्ता म्हणून ओळखली जाते. अमेरिकेसारखे प्रागतिक देश जो सगळ्याच बाबतीत पुढारलेला आहे, मग ते तंत्रविज्ञान असो किंवा मेडिकल सायन्स असो, नाहीतर मानवी हक्क असो. पण तुम्हाला एक गंमत माहिती आहे का? अमेरिका स्वतंत्र झाला 4 जुलै 1776 साली. त्यानंतर 13 वर्षे लागली त्यांना त्यांचं संविधान लिहायला. किती? 13 वर्ष. पण अमेरिकेत तोपर्यंत महिलांना एक नागरिक म्हणून दर्जाच नव्हता. संविधान लागू झाल्यानंतर तब्बल 131 वर्ष जावी लागली अमेरिकेला कळायला की महिला देखील त्यांच्या देशाच्या अधिकृत नागरिक आहेत. आणि तेही तिथल्या महिलांना खूप मोठा संघर्ष करावा लागल्यानंतरच कळालेलं आहे. अमेरिकेतील महिलांना 1920 साली मतदानाचा पहिला अधिकार मिळाला. त्यानंतर युनायटेड किंगडममध्ये येणाऱ्या 5 महत्त्वाच्या देशात 1928 साली महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. आता मी हा इतिहास तुम्हाला का सांगतोय? कारण आपण जेव्हा म्हणतो की अमेरिका आणि युरोप खूप पुढारलेले आहेत, खूप प्रगत आहेत, त्यात दुमत नाही. पण मी जेव्हा त्या देशांच्या संविधानाकडे पाहतो, संविधान निर्माण करणाऱ्या लोकांच्या मानसिकतेकडे पाहतो, तेव्हा मला मात्र त्यांचं पुढारलं पण थोडं डळमळीत वाटायला लागतं. कारण आहे भारताचं संविधान. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले 1947 साली आणि संविधान अंमलात आले 1950 साली. भारतीय संविधान अंमलात आल्याच्या पहिल्या दिवसापासून भारतातील महिलांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. आणि हा मताधिकार नुसतं आपलं मत दर्शवण्यापुरता नव्हता, तर हा थेट अधिकार होता स्वतःच्या माणूस असण्याच्या अधिकारावर शिक्कामोर्तब करण्याचा. देशाच्या संपत्तीत आम्हीही वाटेकरी आहोत हे सांगण्याचा, आम्हालाही विकासाच्या संधीवर समान हक्क आहे हे ठासून सांगण्याचा. आणि तो अधिकार भारतीय संविधानानं पहिल्या दिवसापासूनच भारतीय महिलांना दिलेला होता. या उलट अनेक देशांमध्ये महिलांना संघर्ष करावा लागलेला या अधिकारासाठी, पण भारतात तसं झालं नाही. कारण होतं ते म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.